आज आपण दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं या पश्चिम भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान शिलेदार म्हणून बाबुराव खिलारे यांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण भेट घेतो आहे. आणि आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आता प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. जिकडं तिकडं परवाच दिवशी अजितदादाचं दुःखद निधन झालं, त्यामुळं दोन्ही या गटामधील सर्व पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोठेही प्रचार केला नाही. आज तिसरा झाला आणि त्यामुळे प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. तर आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे तुम्ही एक ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचं तुम्ही एक निष्ठावान नेता कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये नेमकं कशी या पार्श्वभूमी भाजपची आहे? आज ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते काय आहेत, मग आमच्या इथं भरपूरच निष्ठावंत आहेत. कारण पहिल्यापासूनच हे गाव म्हणजे विरोधाचं गाव समजलं जातं. कुणी असो नसो, पोलिंग एजंट असो नसो, ते विरोधालाच मतदान केलं असतं, भाजपलाच. हे अगदी पहिल्यापासून ते चालत आलेलं आहे. पण आत्ताच्या ह्या घडीला जे भाजपचे उमेदवार जे आहेत, मग शेळके साहेब असतील, तनुजा खिलारे असतील, संस्कृती ताई असतील, हे जे उमेदवार आहेत ती खरं वास्तविक ह्या मतदारसंघामधनं चांगल्या लीडनं येतील निवडून, हे मला पूर्ण विश्वास आहे. आणि जे काय इथून जे घुसखोरी कोणी केलेले आहे त्यांचंसुद्धा मी जे काय मतदार आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी ह्याच्यात आणून सामील केलं जाईल. आणि जितकं जास्त लीड होईल, जास्त मतदान होईल, त्या पद्धतीनं आम्ही जास्त विचार करणार आहोत. आणि संस्कृती ताईला आणि तनुजा खिलाऱ्यांना भरपूर लीडनं निवडून देऊ, अशी एक माझी अपेक्षा आहे. एकंदरीत आता तुम्हाला काय वाटतं, एस.सी. समाजावरती या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये अन्याय झाला आहे का, असं काय वाटतंय का तुम्हाला? खरं वास्तविक पाहता ह्या दहेगाव गटामध्ये अन्याय तर झालेला आहेच. कारण मागं बी बंडखोरी केली आमदारकीला, आणि खाटीक समाजाचा दाखला त्यांनी घेतला. खाटीक समाजाचा दाखला घेतल्यानंतर आपली आमदारकी हिसकावून घेतली. आता जिल्हा परिषदचं सदस्य तर ऋतुजाताई संस्कृतीताई असतील, आता त्या आहे त्या आमच्या मागासवर्गीयामध्येच ते मोडल्या जातात. म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो आहे. पण आमचीसुद्धा जिल्हा परिषदची जागा ते आज हिसकावून घेत आहेत. मुलाला या ठिकाणी उभा केलं आहे, मंडळीला तिकडं ओपनमध्ये उभा केलं आहे. यार करताय काय तुम्ही? तर हे आम्हाला खपणार नाही. आम्ही त्यांची सर्व जी काय कारस्थानं आहेत त्या हाणून पाडल्या जातील. आणि आमच्या ह्या तिन्ही उमेदवाराला, त्यात शेळके साहेब असतील, ऋतुजा संस्कृतीताई असतील, पुन्हा तनुजा खिलारे असतील, यांना जितक्या लीडनं आम्ही निवडून आणणार आहे ह्याचा आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून पुढं दहेगावमध्ये ते कधीच बंडखोरी करणार नाहीत. आणि ह्या जातीचा दाखला आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही, हे आम्ही तितकं तुम्हाला ठणकावून या ठिकाणी सांगत आहोत. ओके, धन्यवाद. पर्यंत दिल्यात. निश्चितपणे समाज माध्यमातून तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया भावना आहेत त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सर्व चॅनलच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. राम राम.